आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया मंगळी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीचे श्रेष्ठत्व काय आहे. हिंदू धर्मसंस्कृतीत कोणत्याही देवदेवतेचे पूजन करायचे असेल तर आधी श्री गणेशाचे पूजन केले जाते. श्री गणेशाचे ध्यान मंत्र, श्री गणपती शीर्ष, श्री गणेश पुराण असे विविध ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यात पूजन, अभिषेक, गणेशयाग कसे करावेत याबाबत माहिती आहे. यात अंगारकी संकष्टी चतुर्थीचे वैशिष्ट्य असे की पुन्हा गणेश भक्तास संकष्टी चतुर्थीचे व्रत उपास सुरू करायचे असतील तर मंगळी चतुर्थीपासून सुरुवात करतात व काही गणेश भक्तांना वर्षानुवर्षे चतुर्थीचे करीत असलेल्या व्रताचे उद्यापन करायचे असेल तर मंगळी चतुर्थी तसंच करतात. हे या चतुर्थीचे वैशिष्ट्य आहे. व्रताचे उद्यापन ब्राह्मण पुरोहित स्वगृही बोलवून विधिवत करावे. ते जर शक्य नसेल तर श्री गणेश मंदिरातही पूजन केले तरी उत्तमच. यात देखील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात श्री पद्मालय हे क्षेत्र पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. या पद्मालय क्षेत्री जाऊन देखील व्रताचे उद्यापन करता येते. या मंगळी चतुर्थीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ज्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास दर महिन्यास करणे शक्य नसेल अशा भक्तांनी केवळ ह्या मंगळी चतुर्थीस जरी उपवास केला तरी देखील 21 चतुर्थींचे व्रत केल्याचे पुण्य त्यांना प्राप्त होते. म्हणून ज्यांना प्रकृती स्वास्थ्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे जर दर महिन्यास व्रत करणे शक्य नसेल, उपवास करणे शक्य नसेल, त्यांनी या मंगळी चतुर्थीचा उपवास जरूर करावा. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चतुर्थीस मंगळी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी का म्हणतात याविषयी देखील एक कथा आहे. फार पूर्वी अवंती नगरीमध्ये म्हणजेच उज्जैनमध्ये वनात अनेक ऋषी तपस्वी राहत होते. भारद्वाज ऋषी देखील तेथेच राहत होते. रोज क्षिप्रा नदीवरती स्नान करण्यास जात असत. त्यांच्या तपस्या बलाचे तेज शक्तीचे बिंदू पृथ्वीवर पडलेत. त्यातून लालसर रंगाचा बालक निर्माण झाला. त्याचे नाव त्यांनी मंगल असे ठेवले. त्याचे पालनपोषण पृथ्वीने केले. त्यानंतर तो 8 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी उपनयन संस्कार करायला हवेत म्हणून भारद्वाज ऋषींनी त्याचा उपनयन संस्कार केला, ज्यामुळे त्यास वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त झाला. पुढे ऋषींनी त्यास गणेश मंत्र उपासना दिली, वेद पुराणे यांचे ज्ञान दिले व त्यास त्याची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी तपश्चर्या करायला सांगितली. तो भारद्वाज ऋषींकडून निघाला. नर्मदा नदी किनारी येऊन वास्तव्य केले. तेथेच श्री गणेशांची तपस्या केली. त्यामुळे श्री गणेश प्रसन्न झाले. त्या सांगितले, हे बघता मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, वरदान मागावे. मंगलने सांगितले, मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी सर्व गणेश भक्तांसाठी कल्याणकारी असावी. श्री गणेशाने तथास्तु म्हटले व स्वतःहून त्यास वरदान दिले, हे मंगला, तुला देवांबरोबर अमृत प्राशन करण्याचा योग येईल किंवा भाग्य लाभेल. तू अमर होशील. पुढे तुला ग्रहाचे पद प्राप्त होईल. तू मंगळ ग्रह म्हणून प्रसिद्ध होशील. आज मंगळवार आहे, तुझे नाव मंगल आहे व चतुर्थी देखील आहे. अशा दुर्मिळ योगावरती जी चतुर्थी येईल ती तुझ्या नावाने मंगळी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध होईल. जे गणेश भक्त या चतुर्थीस विधिवत व्रत उपवास करतील, माझे पूजन अभिषेक आदी करून मोदकांचं नैवेद्य दाखवतील व चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतील, त्यांना 21 चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होईल. तसेच या चतुर्थीचे चौथे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चतुर्थीचे व्रत केल्याने कर्ज नष्ट होते व धनप्राप्ती होते. त्यामुळे भाग्योदय होतो. असे पुढील मंत्रातच म्हटलेले आहे, मंगलो भूमी पुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदा. अर्थात मंगळ ग्रह ऋण नष्ट करणारा व धनप्राप्ती करून देणारा आहे व त्यावर श्री गणेशाची कृपा आहेच. आपल्या भक्तांचे नाव श्री गणेशाने लावले आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या नावात एक नाव आहे मंगलमूर्ती. अशा अनेक कारणांनी मंगळी चतुर्थीचे किंवा अंगारकी चतुर्थीचे श्रेष्ठत्व आहे. त्यामुळे या चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे व्रत पूजन अभिषेक उपवास करून चंद्रोदयानंतर उपवास सोडून प्रथम मोदकांचा प्रसाद ग्रहण करून लगेच भोजनास सुरुवात करावी. अशा प्रकारे व्रत उपवास केल्याने श्री गणेशाची कृपा प्राप्त होते व ती सर्वांना प्राप्त व्हावी या शुभकामनेचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद.
नमस्कार. जय केसरी नंदन.